नमस्कार. राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अतिशय आत्ताच्या क्षणाचे महत्त्व, कारण शिक्षक कर्मचारी या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणाचा फायदा होणार आहे. देशभरात 1982 ची निवृत्त वेतन योजना लागू होती. मात्र 2003 साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्याने त्याला विरोध झाला. यावर तोडगा म्हणून आंध्रचे जगन सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना म्हणजे GPS लागू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 18 सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. तब्बल 11 दिवस हा संप सुरू होता. जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्यांचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता. मेडिकल भत्ता आणि मेडिकल 20 लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी दिली जात होती. जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती. वयाच्या 75, 90, 100 वर्षानंतर निवृत्ती वेतनात वाढीव तरतूद होती. कर्मचाऱ्यांना मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले. नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदीचा समावेश नसल्याने त्याला विरोध झाला. आता मुख्यमंत्र्यांनी 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली. सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिली जात आहे, परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासन कितपत पाळतात? धन्यवाद. अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.